नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओत आज आपण गोड बंगाल या इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत। प्रश्न पहिला, बंगालमधील माणसे कशामध्ये मग्न असतात असे लेखकाने म्हटले आहे? उत्तर, बंगालमधील माणसे कसल्या ना कसल्या कामात मग्न असतात, कलेत मग्न असतात। सणसमारंभाच्या निमित्ताने वर्षभर त्यांच्याकडे सतत प्रदर्शने होत असतात। प्रश्न दुसरा, लेखकाने बंगाली प्रेक्षकांना भाग्यवान का म्हटले आहे? उत्तर, देश विदेशातली नाटके बंगाली भाषेत त्यांना पाहायला मिळतात, म्हणून लेखकाने बंगाली प्रेक्षकांना भाग्यवान म्हटले आहे। प्रश्न तिसरा, नेहरू बाल संग्रहालयामधील देखावे पाहून लेखकाला काय वाटले? उत्तर, मातीच्या मूर्तीचे देखावे लेखकाने पाहिले। रामायण महाभारतावरचे जाडजूड ग्रंथ वाचून होणार नाहीत, एवढा परिणाम या प्रदर्शनावरून होईल असे नेहरू कला संग्रहामधील देखावे पाहून लेखकाला वाटले। प्रश्न चौथा, लेखकाने भादू उत्सवाचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, भादू नावाचा एक उत्सव असतो। भादू ही सौंदर्याची प्रतिमा। भादूच्या पूजेत मंत्र तंत्र काही नसतं। त्यावेळी बायका मुलींनी गीतं तेवढी म्हणायची असतात। दरवर्षी नवनवीन गीत म्हणतात। आता पाहूया MCQs। अचूक उत्तरासमोर बरोबर अशी खूण करा। 1. लेखकाच्या मते बंगाली लोकांना डॅश नृत्यकलेवर बोलणं फार आवडतं, संगीतावर बोलणं फार आवडतं, माशांवर बोलणं फार आवडतं, चहावर बोलणं फार आवडतं। आणि यातील योग्य पर्याय आहे, लेखकाच्या मते बंगाली लोकांना संगीतावर बोलणं फार आवडतं। रवींद्रनाथांना जत्रा पाहण्यास मज्जाव केला जाई कारण डॅश ते त्यावेळी लहान होते, त्यांना जत्रा पाहून भीती वाटायची, जत्रा रात्री उशिरा सुरू व्हायच्या। आणि यातील योग्य पर्याय आहे ते त्यावेळी लहान होते। पुढील नृत्यकलेचे संबंधित राज्याचे नाव रिकाम्या जागी लिहा। गेर नृत्य राजस्थान, कोळी नृत्य महाराष्ट्र, रौफ नृत्य काश्मीर, भांगडा नृत्य पंजाब, गरबा नृत्य गुजरात। धन्यवाद।